नमस्कार मंडळी, आपण बनवूया अंडा शेजवान राईस, अंडा फ्राय शेजवान राईस। तुम्हाला मी आज दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीत कसा बनवायचा। त्यासाठी उरलेला शिळा भात घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा तो, कोबी, शेजवान फ्राईड राईस मसाला, शिमला मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो इत्यादी साहित्य आणि 2 अंडे आपण उकडलेले घ्यायचे आणि 1 अंडं कच्चं घ्यायचं आहे। सर्वात पहिले 2 अंडे आपण ते कट करून घेतलेले। सगळ्यात पहिले ते आपण आता फ्राय करून घेऊया तेलामध्ये। दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। तो आपली अंडा आता फ्राय करून झालेले बघू शकता, एकदम छान पद्धतीने। आता ते काढून आपण एका डिशमध्ये ठेवून घेऊया। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण आता अंडे फ्राय केलेले डिशमध्ये काढून घेतले आहे। त्याच कढईमध्ये आपण आता तेल टाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं जास्तच तेल टाकायचं आहे। त्यामध्ये आता पहिले सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता टोमॅटो पण टाकून घेणार आहोत। टोमॅटो पण 5-1 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम हाय करूनच सर्व करायचं आहे। बघू शकता, अशा पद्धतीने फ्राय करून त्यामध्ये आपण आता शिमला मिरची पण टाकून घ्यायचं आहे, कोबी टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता सर्व व्यवस्थित फ्राय करून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। त्याच्याने त्याला चव येते, खूप छान चव कोथिंबीरची व्यवस्थित फ्राय होते। त्यामध्ये कोथिंबीरची चव पण येते आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण थोड्याशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। आपण आता व्हाईट राईस आपण मोकळा केला आहे, तेव्हा शेजवान फ्राईड राईस मसाला पण एकदम टेस्टी हाच घ्यायचा आहे। कुठेही भेटतो, कोणत्याही दुकानात, चिंग्स चायनीजचा। आपल्या भाज्या शिजल्या आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित फ्राय करून घेतल्या भाज्या। आता त्यामध्ये आपण आता आपलं 1 अंडं टाकून घ्यायचं आहे। कच्चं अंडं होतं ना, ते आपण आता थोडंसं तेलामध्ये टाकून व्यवस्थित त्याला पण अंडं टाकल्यानंतर भात एकदम छान टेस्टी लागतो। सर्व भाताला पण एकदम छान चव येते। गॅस एकदम जास्ती हाय करायचा आहे। बघू शकता, आपला अंडा फ्राय झाला आहे आणि व्यवस्थित हलवून त्याचं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण आपला राईस पण टाकून घेऊया। राईस एकदम मोकळा आहे आपला। आता व्यवस्थित राईस पण एकदम छानपैकी हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण राईस मसाला आता सगळ्यात शेवटी टाकायचा आहे। पहिलेच टाकला तो सर्व कढईला चिटकून जातो, त्यामुळे आता आपण राईस मसाला सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आणि एकदम छानपैकी आता हलवून घ्यायचं आहे। एक बघू शकता, अशा पद्धतीने एकदम छान। त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, कारण भातात आपण आधीच मीठ टाकतो आणि मसाल्यात पण मीठ आपलं असतं। आता उकडलेले अंडे आपण वरती फ्राय केलेले वरती टाकून घेऊया। सगळे अंडे आता अशा पद्धतीने टाकून व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे। त्यावर आता आपण आपली कोथिंबीर टाकून घेऊया गार्निशिंगसाठी। अशा पद्धतीने तुम्ही राईस बनवून बघा, एकदम छान टेस्टी। पूर्ण व्हिडिओ बदलल्याबद्दल धन्यवाद।